हॅलो फ्रेंड्स, तर आज आपण काही डाउट्स बघणार आहोत. तर व्हेरी फर्स्ट डाउट वॉज विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अ करेक्ट स्टेटमेंट. तर यापैकी कोणतं स्टेटमेंट जे आहे ते करेक्ट आहे हे आपल्याला सांगायचं आहे. ह्याचा ह्याच्याबद्दल डिस्कस करण्याच्या आधी मी एक छोटीशी गोष्ट शेअर करू इच्छितो. हे 3 मॉलिक्युल्स आहेत, मिथेन, अमोनिया आणि वॉटर. आता या तिघांच्या सेंट्रल ॲटमचं हायब्रिडायझेशन जर आपण पाहिलं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ऑफ कार्बन इज 1s2 2s2 2p2. तर मग if I draw the box diagram for this, it will be 2s2 and 2p2. Okay, when methane molecule is formed, this 2s electron, one of the 2s electron jumps to 2p's head, and these 4 orbitals mix and recast and hybridize into sp3 orbitals. Why it is called as sp3? Because in the hybridization process 1s and 3p orbitals are involved. That's why it is called as sp3 hybridization. And after mixing and recasting, these orbitals reorient themselves in order to have minimum repulsion and maximum stability. That means their previous orientation of mutually perpendicular orbitals will not exist now. These 4 orbitals, it's like mixing of two different kind of sweets. When we mix two different kind of sweets, they change from their previous flavor. Like that, these 4 orbitals mix and recast each other. ये मिक्सिंग एंड रिकास्टिंग के बाद में ये जो 3 ऑर्बिटल्स ऐसे एक दूसरे के साथ परपेंडिकुलर थे, वो अब परपेंडिकुलर नहीं रहेंगे. अभी ये चारों ऑर्बिट, और ये जो स्फेरिकल शेप था इसका स्फेरिकल शेप नहीं रहेगा, ये भी डम्बेल शेप ही बन जाएगा. इट विल नॉट बी अ क्लियर कट डम्बेल, क्योंकि इसका जो दूसरा लोब रहता है ये ऐसा छोटा रहता है. ओके, तो ये 4 ऑर्बिटल्स अभी एक दूसरे को कैसे रीओरिएंट करते हैं फ्रेंड्स. पहले तो हम इन 4 ऑर्बिटल्स को कुछ इस तरह से प्रेजेंट करेंगे. एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन, एक इलेक्ट्रॉन. दीज आर 4sp3 हाइब्रिड ऑर्बिटल्स. एंड ये हो गया sp3 हाइब्रिडाइजेशन का प्रोसेस. तो इस प्रोसेस से ये 4 ऑर्बिटल एक दूसरे को 109 डिग्री 5 मिनट्स पे अलाइन करेंगे, कुछ इस तरह से. इसकी ज्योमेट्री होगी टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल. इसे मैं अभी एक एनिमेशन के द्वारा दिखाऊंगा तो और ये ज्यादा क्लियर होगा. अगर एनिमेशन दिख रहा है तो मुझे बताओ स्क्रीन पे दिख रहा है करके. ओके, आता मिथेन मध्ये किती बॉन्ड होते? 4. मी अजून 4 बॉन्ड टाकले ह्याच्यात. तर हे या पद्धतीनं याचं टेट्राहेड्रल स्ट्रक्चर असतं. ओके, म्हणजे हे दोन जे आहेत, हे दोन एका प्लेन मध्ये असतील, 2 हायड्रोजन ॲटम, आणि एक हायड्रोजन ॲटम आपल्याकडे येणार आणि एक हायड्रोजन ॲटम दुसऱ्या बॅक साइडच्या प्लेन मध्ये जाणार. आय होप इट इज क्लिअर. ओके ना? येस सर. हा, आता बघ होतं काय, जेव्हा ह्याच्यामध्ये लोन पेअर यायला सुरू होती, मग गंमत सुरू होते. आता बघ दुसरे 2 एक्झाम्पल्स. एक घेतलाय आपण अमोनिया. नायट्रोजनचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे? 1s2 येस टू टू 2p4 2p3. म्हणजे 2s मध्ये काय आहे? एक लोन पेअर अवेलेबल आहे. अशी जे 2 इलेक्ट्रॉन एका ऑर्बिटल मध्ये असतात आपण त्याला काय म्हणतो? लोन पेअर. हा कम्प्लिटली फिल्ड ऑर्बिटल आहे. आणि p3 मध्ये
प्रत्येक ऑर्बिटल हा हाफ फिल्ड आहे. पी एक्स पी वाय पी झेड. याला आपण पी एक्स नाव दिलंय, पी वाय आणि पी झेड, कारण हे एक्स वाय झेड ऍक्सिसच्या अलॉंग ओरिएंटेड असतात. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज पी एक्स पी वाय पी झेड. मग हा जेव्हा 3 हायड्रोजन ऍटम्सशी जुडणार, मग याचंही हायब्रिडायझेशन sp3च आहे. याचं पण हायब्रिडायझेशन sp3च आहे. पण इथे काय झालं, एक लोन पेअर आहे. ही कोण आहे? लोन पेअर. आणि 3 बॉन्ड पेअर्स आहेत. जे जे इलेक्ट्रॉन्स बॉन्ड बनवत आहेत ना, त्याला आपण काय म्हणतो? बॉन्ड पेअर्स. मग हे जेव्हा एकमेकाला रिओरिएंट केल्यानंतर यांच्यातला जेव्हा अँगल बघितला, तर हा अँगल किती निघाला? 107 डिग्री. आणि तीनच हायड्रोजन ॲटम्सशी हा पण जुडलेला. मग ह्याची इलेक्ट्रॉनिक जॉमेट्री म्हणजे इलेक्ट्रॉन डेन्सिटीची जी जॉमेट्री आहे, या सेंट्रल ॲटमच्या भोवती इलेक्ट्रॉन जिथे जिथे मिळणार आहे, ते जर क्षेत्र पाहिलं तर तो टेट्राहेड्रलच येतोय. टेट्राहेड्रलच येतोय. पण जेव्हा शेप बघितला आपण, शेप आणि जॉमेट्री मध्ये काय फरक असतो? शेप मध्ये आपण त्या ॲटमला, पर्टिक्युलर ॲटमला बघत असतो. कुठे कुठे ॲटम आहे तेवढंच त्याचं जे स्ट्रक्चर आहे ते आपण कन्सिडर करतो. लोन पेअरला कन्सिडर करत नाही. इन जॉमेट्री वी कन्सिडर लोन पेअर्स ॲज वेल ॲज बॉन्ड पेअर्स. मग जेव्हा हे शेपला ऑब्झर्व केल्या गेलं, तर असं आढळलं ही लोन पेअर जे आहे ना, या लोन पेअर आणि या बॉन्ड पेअर मधलं रिपल्जन जे आहे खूप जास्त असतं. फ्रेंड्स, इकडे जे हे 3 ऑर्बिटल्स म्युच्युअली परपेंडिक्युलर होते, हे एकमेकाला असं डंबेल फॉर्म करून 109 डिग्रीला अलाइन का केले असावेत? कारण बॉन्ड पेअर मध्ये काय आहेत? इलेक्ट्रॉन्स. ओके. मग एक इलेक्ट्रॉन दुसऱ्या इलेक्ट्रॉन सोबत काय करणार आहे? विरोध करणार आहे, रिपल्जन करणार आहे. टू बॉन्डेड पेअर्स ॲज वेल ॲज लोन पेअर्स रिपेल इच अदर. देयर इज रिपल्जन बिटवीन लोन पेअर्स, बॉन्ड पेअर्स, लोन पेअर्स अँड बॉन्ड पेअर्स. म्हणजे इथे कोण कोण आलंय बघ? लोन पेअर आणि बॉन्ड पेअरचे कॉम्बिनेशन. कसे कसे कॉम्बिनेशन होतील? लोन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर. मग आता ह्या कोणत्या पेअर्स मधलं रिपल्जन जास्त राहील? जर तू ऑब्झर्व केला, लोन पेअर जी आहे, लोन पेअर मध्ये सगळ्यात जास्त रिपल्जन राहणार. कारण हा इलेक्ट्रॉन जर पाहिला तर तू ह्याच्या भोवतीच खेळतोय, एकाच ॲटम भोवती. वेरॅज बॉन्ड पेअरला जर तू पाहिला तर तो सेंट्रल ॲटम ॲज वेल ॲज कॉर्नर ॲटम या दोन्हीच्या भोवती फिरणार आहे असा. ओके. ह्याची थोडीशी शक्ती कमी होते. म्हणून लोन पेअर मधलं रिपल्जन सगळ्यात जास्त असतं. आणि त्याच्यानंतर लोन पेअर, बॉन्ड पेअर, त्याच्यानंतर बॉन्ड पेअर. मग ही लोन पेअर इथे आल्यामुळं NH3चं स्ट्रक्चर काय असतं? NH3चं स्ट्रक्चर कसं होईल? इकडे बघ, इथे अजून जास्त क्लिअर होईल तुला. आता बघ, इथली बॉन्ड पेअर एक आपल्याला कमी करायची आहे. ओके. हायब्रिडायझेशन sp3च आहे, तर मी आता बघ इथे एक लोन पेअर ऍड करतोय. लोन पेअर ऍड झाली. आता याला जर तू ऑब्झर्व केला, इथे अँगल पण दिसतं बघ. ह्याला जर ही वेबसाईट खूप छान आहे, याच्यावरती तुझं कधी पण जाऊन बघू शकतो. इकडे बघ, आता अँगल ह्यांचा जो आहे ना, हा कमी होऊन जाईल. 109 डिग्री 5 मिनिट्स नाही राहणार. इथे मी पर्टिक्युलर मॉलिक्यूल जर घेतला ना, तर इथे एक्झॅक्ट अँगल येईल. मी हे काय करतोय, एक मॉडेल घेतोय. हे पर्टिक्युलर एका मॉलिक्यूलसाठी नाही, हे इन जनरल आहे. मग आता ह्या खालच्या 3 मॉलिक्यूल्सला जर कनेक्ट केलं तर काय भेटणार आहे रे? एक पिरॅमिड लाईक स्ट्रक्चर. म्हणून इथे डाव्या बाजूला बघ, मॉलिक्युलर जॉमेट्रीच्या बाजूला इलेक्ट्रॉन जॉमेट्री आहे. इलेक्ट्रॉन जॉमेट्री म्हणजे काय असते? त्याला इलेक्ट्रॉन जॉमेट्रीलाच आपण शेप पण म्हणतो. म्हणजे सॉरी, मॉलिक्युलर जॉमेट्रीलाच आपण शेप म्हणतो आणि इलेक्ट्रॉन जॉमेट्री इज द सिंपल जॉमेट्री. हे टेट्राहेड्रलच राहणार, कारण सेंट्रल ॲटमच्या भोवती एवढी इलेक्ट्रॉन डेन्सिटी आहे. आणि हे ट्रायगोनल पिरॅमिडल बघ, याला जर खाली तू तर जॉईन करत गेला तर एक पिरॅमिड भेटतो का नाही? असं 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 जर जॉईन केलं आपण तर हे ट्रायगोनल पिरॅमिडल आहे. तर तुझं जे पहिलं क्वेश्चन होतं, द शेप ऑफ द BeF2 मॉलिक्यूल इज ट्रायगोनल प्लेनार. ह्याच्यात सेंट्रल ॲटम कोण आहे? BE. सेंट्रल ॲटम कोण आहे? हा. ह्याला दुसरे दोन कोण कोण जुडलेला आहे? F आणि F. मग ह्याच्यावरती कोणती लोन पेअर आहे का? ते बघायचं. नाही, लोन पेअर नाही. म्हणजे ह्याची
जॉमेट्री कशी राहणार? लिनियर राहणार. ट्रायगोनल प्लेनार राहणं शक्य आहे का? नाही. याचं हायब्रिडायझेशन कोणतं आहे? sp2. sp2 कसा होईल? आता बी, हे बघ, बीईचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन सांग मला. 1s2 2s2 ह हे ली बे ब स न. पिरियडिक टेबलची मी ट्रिक सांगितलेली आहे, ते पूर्ण लक्षात कसं ठेवायचं ते एक व्हिडिओ बघून घे, म्हणजे ते जास्त क्लिअर लक्षात राहील. ह हे ली बे. बेरिलियमचा ॲटॉमिक नंबर काय आहे? 4. म्हणजे याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येणार? 1s2 2s2. मग एक्साइट झाल्यानंतर इथला इलेक्ट्रॉन सेकंड शेलमध्ये, पहिली 1s शेल, दुसरी शेलमध्ये, या पहिल्या शेलमध्ये एकच सबशेल आहे, पण दुसऱ्या शेलमध्ये 2s आणि 2p दोन्ही आहेत. हे कळतं का तुला? हा, म्हणजे आता जर तू बेरिलियम मध्ये बघितला तर हे जे 2p आहे इथे काय वॅकंट आहे, 2p मध्ये 0 नाही. 2p कडे एवढे रूम्स आहेत घरामध्ये, त्याच्या रूम्स आहेत, बट दे आर वॅकंट. नो वन इज ऑक्युपाइड ओव्हर देअर. व्हेन इट ॲब्सॉर्ब्स एनर्जी ड्युरिंग अ रिॲक्शन, हे जेव्हा ॲब्सॉर्ब करेल एनर्जीला, तर इथला एक इलेक्ट्रॉन जंप करून इकडे येणार px मध्ये. ठीक आहे. मग हे एक s ऑर्बिटल आणि हे एक p ऑर्बिटल. s ऑर्बिटलचा शेप कसा असतो? स्फेरिकल. p ऑर्बिटलचा डंबेल. जसे दोन मिठाई आपापसात मिक्स होतात ना, समजा मलाई पेढा आणि काजू कतरी दोनला जर तू मिक्स केला तर वेगळंच एक फ्लेवर निर्माण होणार. त्याप्रमाणे एक s आणि एक p ऑर्बिटल जेव्हा तू मिक्स करशील तर त्यांची एक वेगळीच शेप येणार. ते कशी येणार? एक s आणि एक p ला मिक्स केल्यानंतर बघ, एक ऑर्बिटल असा येईल ज्याचा दुसरा लोब छोटा असतो, आणि एक ऑर्बिटल असा एक मोठा लोब, आणि हे एक छोटा लोब असा येईल. आणि एक ट्रेंड आहे, हे जे छोटे ऑर्बिटल्स असतात ना त्याला दाखवत नाहीत, सरळ सरळ असंच काढतात. हा एक इकडचा s आणि इकडचा एक p, जो की आता हायब्रिडायझेशन नंतर sp हायब्रिड ऑर्बिटल म्हणायचं. जेव्हा हायब्रिडायझेशन होईल ना, तेव्हा समजा ह्याच्याकडून जे आता आपण, मी हायब्रिडायझेशन नंतर हे जर असं लिहिलं तर ह्याला s ऑर्बिटल नाही म्हणायचं हायब्रिडायझेशन नंतर. व्हॉट यू विल कॉल इट ॲज अ sp हायब्रिड ऑर्बिटल. ह्याला पण काय म्हणायचं? sp हायब्रिड ऑर्बिटल. कारण ते दोन्ही आता सेम झालेत. आता ह्याच्यामध्ये एसचं कॅरेक्टर आधीचं राहिले का? स्फेरिकल शेप नाही. याच्यामध्ये डंबेल शेप राहिला का? नाही. हे दोन्ही मिक्स होऊन एक दुसरं रूप धारण केलेले आहेत. आणि ह्या हायब्रिडायझेशनमध्ये कोणते कोणते ऑर्बिटल इन्व्हॉल्व झालात? एक एस ऑर्बिटल आणि एक पी ऑर्बिटल. दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज sp हायब्रिडायझेशन. आणि ह्याच्यात बॉन्ड्स किती बनत आहेत? 2 बॉन्ड्स बनत आहेत. म्हणजे ह्याची जॉमेट्री कशी राहील? लिनियर जॉमेट्री राहील. हा, BeF2. ह्याचा अजून एक बेस्ट एक्झाम्पल आहे CH ट्रिपल बॉन्ड CH, ॲसिटिलिन. ह्याला काय म्हणायचं? ॲसिटिलिन. ह्याच्यामध्ये सुद्धा sp हायब्रिडायझेशन असतं. कसं असतं हे तुला असाइनमेंट आहे. CH ट्रिपल बॉन्ड CH मधलं हायब्रिडायझेशन सांगणे, दॅट इज युअर असाइनमेंट. ओके. मग बी, हे कळलं. BeF2 चं ट्रायंग्युलर प्लेनार स्ट्रक्चर राहणार नाही. कसं स्ट्रक्चर राहील मग? ते लिनियर. आता ह्याच्यामध्ये बघ, अजून एवढं क्लिअर होऊन जाईल तुला ते. आता इथे बॉन्ड किती बनवायचेत आपल्याला? 2च. म्हणून मी एक बॉन्ड कमी करतो आणि एक लोन पेअर पण कमी करतो. मग बघ हे कसं होईल बघ, लिनियर. त्याला फिरवून बघ असं. हा सेंट्रल ॲटम राहील, इकडं एक कॉर्नर ॲटम. कळलं? असे हायब्रिडायझेशनचे किती प्रकार असतात रे? sp एक असते, मग pp एक असते. PP नसते. हायब्रिडायझेशन कोणत्या कोणत्या प्रकारचं असतं बघ. आत्ता आपण बघितला कोणता? sp3. कोणासाठी? मिथेनसाठी, अमोनियासाठी आणि वॉटरसाठी. वॉटरमध्ये पण हायब्रिडायझेशन कोणता असतो? sp3 असतो. ते कसं? ते पण तुला 2 असाइनमेंट दिले आता. पहिलं ॲसिटिलिन, CH ट्रिपल बॉन्ड CH. दुसरं वॉटर. आता वॉटरमध्ये 2 लोन पेअर असतात. चल मी सांगूनच टाकतो. O8
1s2 2s2 2p4 असं त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होणार. हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं करतात माहिती आहे तुला? 1s 2s हे कळतं का? होस हा ओके. भरत जायचे पहिले. हा म्हणजे हे ते 1s खालचंच बघितलं होतं तुम्ही. 2s 2p 3s 3p 3d. पहिल्यांदा 1s भरणार, मग 2s 2p 3s, मग असं भरत यायचं. ओके. ह्याला काय, ह्याच्यासाठी हे 3 प्रिन्सिपल लक्षात येणं गरजेचे आहेत. कोणते कोणते? अफबाऊ, पावली पॉली रेक्स आणि मग हंटसू. त्याच्यानंतर ओके. आणि ह्याच्यात काही एक्सेप्शन्स पण येतात पुढे. ठीक आहे. मग आता हे जे आपण इलेक्ट्रॉन भरले याच्यामध्ये, सॉरी, हे आलं. मग आता इथे बघ लोन पेअर किती आहेत? 2 लोन पेअर आलेत. ओके. हायब्रिडायझेशन मध्ये हे चारही ऑर्बिटल्स इन्व्हॉल्व तर होणार आहेत, पण इन्व्हॉल्व झाल्यानंतर जेव्हा ह्यांची मिक्सिंग अँड रिकास्टिंग होईल तेव्हा इथे लोन पेअर किती आले बेटा? 2 आहे. आणि अमोनियामध्ये लोन पेअर एकच होती. म्हणजे वरची लोन पेअर जी आहे खालच्याला अजून जास्त जोरात दाबणार आहे. ह्याच्या इकडे बघ, आता हे अजून तुला चांगल्या पद्धतीनं कळेल. इथे आपल्याला काय करायचं आहे? वॉटरमध्ये 2च बॉन्डेड पेअर्स आहेत आणि 2 लोन पेअर्स आहेत. तर मी इथून लोन पेअर 1 आणि 2 अशी ऍड केली. तर बघ आता हे ओके. आता बघ ही लोन पेअर जे वरती आहे की नाही, ह्या खालच्या लोकांना जास्त जोरात दाबणार आहे आता. म्हणजे ह्याचा बॉन्ड अँगल अजून कमी होईल. 10 ह्याचा बॉन्ड अँगल किती असतो? 105 डिग्री समथिंग असतो. तर मग बघ आता ह्या शेपमध्ये आपण ह्या लोन पेअरला कन्सिडर करतो का? नाही. जॉमेट्रीमध्ये आपण लोन पेअर कन्सिडर करतो, शेपमध्ये करत नाही. मग आता हा शेप तुला कसा दिसतोय बघ बरं. याच्यामुळे तुला कोणता अल्फाबेटची आठवण येते याला बघितल्यानंतर? व्ही. व्ही शेप म्हणजेच काय? बेंट. हा स्ट्रेट आहे का? नाही, नाही. बेंट. इथे त्याची जॉमेट्री आली बघ, बाजूला दिसली बेंट, BENT. नेम आणि इलेक्ट्रॉन जॉमेट्री मात्र टेट्राहेड्रलच राहणार. इलेक्ट्रॉन जॉमेट्रीला जर तू बघितलं तर बघ ही टेट्राहेड्रलच आहे. ही चेंज झाली का? नाही. इलेक्ट्रॉन डेन्सिटी बघ टेट्राहेड्रल शेपमध्येच आहे त्या सेंट्रल मॉलिक्युलच्या भोवती. म्हणून ह्याची मॉलिक्युलर जॉमेट्री काय आहे? आता बेंट आहे, बेंट शेप आहे हा. कळला? हो. बेंट शेप काय असतो कळला, आय होप. आता बघ कळालं. नेक्स्ट. पुढचं काय होतं? द शेप ऑफ NH4 प्लस आयॉन इज टेट्राहेड्रल. द शेप ऑफ H3O प्लस इज बेंट. द शेप ऑफ NF3 मॉलिक्यूल. आता ट्रायगोनल प्लेनार, NF3चं स्ट्रक्चर ट्रायगोनल प्लेनार असू शकतं का? कारण N मध्ये एक लोन पेअर आली, म्हणजे हायब्रिडायझेशन याच्यात कोणता आहे? sp3. आणि sp3 ची जॉमेट्री कशी आहे? टेट्राहेड्रल. आणि जर समजा लोन पेअरमुळे त्याचा शेप कसा होतो? ट्रायगोनल पिरॅमिडल. म्हणजे हे ट्रायगोनल प्लेनार नसून पिरॅमिड. हा पिरॅमिडल राहील. आता H3O प्लस बघ, ह्याचं हायब्रिडायझेशन आपण कसं काढतो? सेंट्रल ॲटम कोण आहे? ऑक्सिजन. ओके. ऑक्सिजनच्या व्हॅलन्स शेलमध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? 6. ओके. आता हा मोनोव्हॅलंट ॲटम कितीनी जुडलेला आहे? 3. आणि याच्यावर प्लस चार्ज किती आहे? 1. तर तो मायनस करायचा. 6 आणि 3 9, 9तून 1 गेले 8. 8/2 म्हणजे किती येणार? 4. ह्याचा हायब्रिडायझेशन नंबर किती आला? 4. म्हणजे ह्याचं हायब्रिडायझेशन काय राहणार? sp3. sp3 म्हटलं की हा कसा येणार? टेट्राहेड्रल. टेट्राहेड्रल तर येणार, पण इतकं वेळ H2O मध्ये काय होतं? H2O मध्ये पण हायब्रिडायझेशन sp3च होतं, पण तिथे किती लोन पेअर अवेलेबल होत्या रे? 2 लोन पेअर आहे. 2 लोन पेअर होत्या. पण इथं काय झालं? H2O जवळ एक H प्लस आला, H प्लस. आणि याच्यावरची एक लोन पेअर, मी इकडे खाली लिहितो, 1 मिनिट. या O वरती आहेत 2 लोन पेअर
आणि हा ऑलरेडी 2 हायड्रोजन सोबत इकडे असा जुडलेला आहे. इकडे एक हायड्रोजन आहे, इकडे एक हायड्रोजन आहे. मग दुसरा जेव्हा H+ याच्या जवळ आला तर हा काय म्हणेल, हा लोन पेअर तुझ्याकडे अशीच पडून आहे, ही लोन पेअर याच्याकडे अशीच पडून आहे ना, मला दे. मग हा इथली लोन पेअर काय करतो, या हायड्रोजनला देतो. ह्या आणि हा अशा पद्धतीनं ज्या इलेक्ट्रॉनची शेअरिंग होऊन बॉन्ड बनतो त्याला काय म्हणायचं, कोऑर्डिनेट बॉन्ड. ह्याला काय म्हणायचं, कोऑर्डिनेट बॉन्ड. मग आता लोन पेअर किती राहिली याच्यावर, एकच. लोन पेअर किती राहिली, एकच. एक एक लोन पेअर, 3 बॉन्ड पेअर आणि sp3 हायब्रिडायझेशन. म्हणजे शेप कसा राहणार याचा, ट्रायगोनल ट्रायगोनल पिरॅमिडल. ट्रायगोनल पिरॅमिडल. ओके. टेट्राहेड्रल राहील का, द शेप ऑफ NH4+. अरे आपण काय डिस्कस करत होतो, H3O+ डिस्कस करतो. प्लस करायला. हां सॉरी, H3O+. मग बेंट शेप राहील का, नाही, ट्रायगोनल ट्रायगोनल बाय पिरॅमिडल होईल. पिरॅमिड. आता अमोनिया बघ, अमोनियामध्ये एक लोन पेअर होती. मी इथली सगळी शाई मिटवतो आता. अमोनिया बघ, अमोनियामध्ये पण हायब्रिडायझेशन काय होतं, sp3च होतं. पण आपण काय केलं, इथे एक लोन पेअर होती अमोनियामध्ये. मग ही लोन पेअर एक H+ आला, गरीब माणूस, ह्याचा डुप्लेट नाहीये. मग हा नायट्रोजनला म्हणेल तुझा एक इलेक्ट्रॉन दे. हा त्याची इथली जी लोन पेअर आहे याला देतो. मग दिल्यानंतर जो बॉन्ड प्रस्थापित होतो त्याला म्हणायचं कोऑर्डिनेट बॉन्ड. याला आपण अशा पद्धतीने लिहितो, डोनर टू ॲक्सेप्टर असा बॉन्ड जातो आणि बाकीचे 3 हायड्रोजन ॲटम इथं असतात. मग आता ह्याला दिल्यानंतर इथे लोन पेअर राहिली का रे याच्यावर, नायट्रोजनवर. नाही. मग आता ही केस कशी आहे, ह्याचं हायब्रिडायझेशन sp3 आणि लोन पेअर नाहीये म्हटलं की ह्याची जॉमेट्री आणि शेप काय येणार, टेट्राहेड्रल. म्हणजे करेक्ट स्टेटमेंट कोणता आहे, बी. बी. ओके, आय होप इट इज क्लिअर. आता या साईटमध्ये बघ, इथे अजून अधिक क्लिअर होईल तुझी कॉन्सेप्ट. sp3चेच मी 3 प्रकार दाखवतो तुला. लोन पेअर काढली मी इथून आणि एक एक बॉन्ड ॲड केला, 4 बॉन्ड. ओके, 4 बॉन्ड म्हणजे हा कसा झाला, ट्रायगोनल. टेट्राहेड्रल 4 बॉन्ड. हा, टेट्राहेड. मग एक बॉन्ड कमी केला आणि एक लोन पेअर ॲड केली. ह्याचं एक्झाम्पल कोण आहे, अमोनिया है ना. हे कसं झालं, ट्रायगोनल पिरॅमिडल. ओके, आता मी अजून एक बॉन्ड पेअर कमी करतो आणि एक लोन पेअर ॲड करतो. आता हे काय झालं, बेंट शेप आणि 2 लोन पेअर आहेत ह्याच्यात. ह्याचं एक्झाम्पल कोण आहे, वॉटर. ओके, ही फेट कोलोरॅडो म्हणून साईट आहे. याच्यावरती तू वेगवेगळ्या मॉलिक्युलचंही शेप बघू शकतो. VSEPRच्या थेअरीच्या आधारावर सगळे शेप डिस्कस केल्या जातात. तर दिस वॉज ऑल अबाउट दिस फर्स्ट क्वेश्चन. लेट्स मूव ऑन टू युअर सेकंड क्वेश्चन. सेकंड क्वेश्चन काय होता तुझा, द कॉन्जुगेट बेस ऑफ H2PO4-. हे बघ, कॉन्जुगेट ॲसिड आणि कॉन्जुगेट बेस म्हणजे काय असतं, जेव्हा ॲसिड आणि बेस एकमेकाला मिळतात, जेव्हा ॲसिड आणि बेस एकमेकासोबत रिॲक्ट होतात, तर ती जी रिॲक्शन आहे ती कोणती रिॲक्शन असते, न्यूट्रलायझेशन. ह्याच्याने काय होत आहे, न्यूट्रलायझेशन. जेव्हा एखाद्याचं पोटामध्ये पित्तानं पोट दुखतं तर आपण त्याच्यात पोटात काय टाकतो, अँटाॲसिड. पित्त म्हणजे काय, ॲसिड. त्याला न्यूट्रलाइज करायला आपण बेस टाकतो, ॲसिड आणि बेस. मग हे जेव्हा ॲसिड आणि बेस एकमेकासोबत रिॲक्ट होतात ना, मग जे राईट साईडला प्रोडक्ट बनणार आहे त्याच्यामध्ये एक असतो कॉन्जुगेट बेस, एक असतो कॉन्जुगेट ॲसिड. तर ते नेमकं काय असतं हे एका एक्झाम्पलने अधिक क्लिअर होईल. आत्ताच आपण बघितलं कोऑर्डिनेट बॉन्ड बनलेला अमोनिया NH4+. तर हे बघा, मी बॅक साईड जातो आता. हे अमोनिया आहे, पॉइंटर घेतो मी 1 मिनिट. हा अमोनिया, ह्याच्याजवळ वॉटर आला की हा काय बनवतो, NH4+OH- बनवतो. तर हा याच्यामध्ये अमोनिया काय करतोय रे, हायड्रोजन घेतोय कोणाकडून, वॉटरकडून. मग हा लॉरी ब्रॉन्स्टेड नुसार हा कोण आहे, हा कोण आहे, हायड्रोजन घेणारा. हायड्रोजन घेणारा याच्यामध्ये, म्हणजे हा कोण राहणार, बेस. आता बघ,
हा H2O याच्यामध्ये काय करणार आहे, हायड्रोजन देणार आहे. ओके, मग कॉन्जुगेट बेस कोणाचा असतो, ऍसिडचा. कॉन्जुगेट बेस कोणाचा असतो, ऍसिडचा. तो कधी बनतो रे, कॉन्जुगेट बेस कधी बनणार, त्याचा जो ऍसिड आहे, जेव्हा ते हायड्रोजन देतो. हा ऍसिडची प्रॉपर्टी काय काय आहे, H प्लस देणे. जेव्हा ऍसिड एखादा H प्लस देऊन जे काही रिझल्टंट मॉलिक्यूल बनवणार आहे तो त्याचा आहे कॉन्जुगेट बेस. म्हणजे कॉन्जुगेट बेस कधी बनणार आहे, ऍसिडनं H डोनेट केल्यानंतर कॉन्जुगेट बेस बनणार आहे. ओके, मग तुझ्या या प्रश्नामध्ये काय विचारलंय बघ. आणि कॉन्जुगेट ऍसिड त्याच्या उलट, कॉन्जुगेट बेस कोणाचा असतो, ऍसिडचा असतो. ऍसिडने म्हणजे हा H2PO4 मायनस कोण आहे, ऍसिड आहे. हा जेव्हा H प्लस देईल, हा जेव्हा H प्लस देईल त्याच्यानंतर जे बनेल तो असेल याचा कॉन्जुगेट बेस, म्हणजे HPO4 मायनस मायनस. ह्याच्यातून अजून एक H जर काढला आपण तर हा नेगेटिव्ह चार्ज काय होईल, वाढेल. HPO4 मायनस मायनस हा त्याचा कॉन्जुगेट बेस राहील. आय होप इट इज क्लिअर. येस सर. नंतर बघा आता नेक्स्ट क्वेश्चन काय होतं तुझं, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट अर्हेनियस बेस. अर्हेनियसने काय म्हटलं होतं की जो कोणीही H प्लस डोनेट करेल तो ऍसिड आणि OH मायनस डोनेट करेल तो बेस. ओके, मग आता हे तीन जे खालचे आहेत ऑप्शन्स, प्रत्येकामध्ये OH ग्रुप आहे जे ते देऊ शकतात, वॉटरमध्ये डिसोसिएट करू शकतात. फक्त CaO कडेच OH ग्रुप नाहीये, म्हणून तो अर्हेनियस बेस नाहीये. इज इट क्लिअर. हे त्याची डेफिनेशन आहे अर्हेनियसच्या ऍसिड आणि बेसची. ओके, एकदा रिपीट करा. अर्हेनियस ऍसिड आणि बेसच्या कॉन्सेप्ट कोणी कोणी मांडलेले आहेत, लुईस, लॉरी ब्रॉन्स्टेड आणि अर्हेनियस. अर्हेनियसचं काय म्हणणं आहे, जे मॉलिक्यूल H प्लस डोनेट करतो वॉटरमध्ये डिसोसिएट केल्यानंतर तो ऍसिड, आणि जो OH मायनस देतो तो बेस. जसं H2SO4 आहे ते काय देऊ शकतं, H प्लस देतं म्हणून ते ऍसिड. HCl आहे ते कसं डिसोसिएट होणार, H प्लस प्लस Cl मायनस. ओके, म्हणून हे अर्हेनियसचे ऍसिड आहेत. वेरॅज NaOH सोडियम हायड्रॉक्साईड कसा डिसोसिएट होणार, Na प्लस प्लस OH मायनस. हा काय देतोय, OH जो देतो तो कोण, बेस. येस. इज इट क्लिअर नाव. येस सर. आता MgOH ट्वाइस किती OH देऊ शकणार रे, 2 OH. म्हणजे हा कसा बेस आहे, डाय ऍसिडिक बेस आहे. म्हणजे एखादा H हा समोरच्या किती H प्लस वर जाऊन अटॅक करणार आहे, 2, कारण ह्याच्याकडे 2 OH मायनस आहेत. आता पुढचा तो क्वेश्चन तुझा तोच होता ना, मोनो ऍसिडिक बेस और डाय बेसिक ऍसिड और मोनोबेसिक ऍसिड. हे काय असतं, त्याच्यामध्ये किती OH आहेत किंवा किती H आहेत, तो समोरच्या जर समजा तो ऍसिड असेल तर तो बेसच्या किती OH सोबत टक्कर घेणार आहे. आणि जर समजा तो वाईस वर्सा, आता MgOH ट्वाइस मध्ये किती OH आहेत, 2, तो समोरच्या किती H सोबत टक्कर घेणार आहे, 2. 2 H. म्हणजे हा बेस तर आहेच, पण कसा आहे, डाय ऍसिडिक बेस आहे. कसा आहे, डायऍसिडिक बेस. आता इथं डाय बेसिक बघ सेम वे मध्ये. आता इथे ऍसिडच्या मागे हा डायबेसिक, ट्रायबेसिक, पॉलिबेसिक, मोनोबेसिक असं लागणार. आता हे सगळे कोण आहेत, ऍसिड्स आहेत. कार्बोनिक ऍसिड हा कसा डिसोसिएट होता, H प्लस प्लस HCO3 मायनस. ओके, प्रत्येक आणि अजून एवढं केल्यानंतर पण अजून एक H याच्याजवळ उरतोय. म्हणजे हा H2CO3 याच्याजवळ देण्यासारखे H किती आहेत, 2 आहेत. म्हणून तो पुढच्या किती बेस सोबत टक्कर घेऊ शकतो, 2. म्हणून हा कोण आहे, डायबेसिक ऍसिड आहे. याच्याकडे पण बघ, हा आहे ऑक्झॅलिक ऍसिड. याचं स्ट्रक्चर असं असतं, C ला C जोडला, इकडे एक O आला, इकडे एक OH आला, इकडे एक O आला, इकडे एक OH आला, COH ट्वाइस. ह्याला म्हणायचं ऑक्झॅलिक ऍसिड. ह्याच्यामध्ये पण H डोनेट करण्यासाठी किती आहेत, 2 OH आहे. म्हणून पण डायबेसिक ऍसिड. आता CH3COOH बघ कसा डिसोसिएट होईल, CH3COO मायनस प्लस H प्लस. म्हणजे याच्याजवळ किती H आहे, तो एकच H आहे. म्हणून हा काय आहे, मोनोबेसिक ऍसिड. म्हणून आन्सर काय राहील, C.
ओके, समजलं. एवढेच क्वेश्चन होते ना? हो. ओके सुवेद, आय होप ऑल डाउट्स आर क्लिअर. चल, थँक्यू सर. थँक यू. लीव द मीटिंग. चल बाय.